स्वानंदी काय झालं ग? चेहरा का असा दिसतोय तुझा? नाही, मी ते जुईल्याशी फोनवर बोलत होते आणि थोडी दगदग पण झालीये. तुम्ही या ना, बसा ना. उभ्या का तशा? हा बसते. खरे ग बाई, तुला ना प्रवासाची दगदग होतच असणार. आता स्कूटर पण नाही ना, बसने जाणं येणं. बरं सीट मिळाली तर बरी, नाही तर उभ्यानच प्रवास. हो ग बाई, थकत असशील. क्लासमध्ये पण उभ्यानं शिकवावं लागत असेल ना तुला? हो, पण त्याची सवय आहे मला. मग प्रवासाचा त्रास होत असणार तुला. बरोबर बरोबर. पण त्याची सवय होईल हळूहळू. नीलला सांग ना स्कूटर घेऊन द्यायला. स्कूटर? नको, कशाला उगाच खर्च. आणि तसंही ते सकाळी सोडतात मला. एका वेळेचा प्रश्न आहे, तेवढा करेन मी मॅनेज. जायला मला तेवढीशी स्कूटर घ्यायला कसला आला ग खर्च? पण तरी कशाला उगाच खर्च. खर्चावरनं आठवलं, पगाराचा चेक मिळालाय. अगो बाई, ते लग्नानंतरचा पहिला चेक नाही? हो. ते काय म्हणतात तुमच्या भाषेत? काँग्रेस सोल्युशन. कॉंग्रॅच्युलेशन. हा तेच ते. मग मिसेस जहागीरदार काय करणार पहिल्या चेकचं तुम्ही? आई बघतील काय करायचं. तिकडे मी आजीकडे द्यायचे ना चेक, इथे आईंकडे देणार आहे. कधी कळणार तुला? कधी मोठी कधी होणार तू? का? काय झालं? आपल्या त्या घरची पद्धत आहे. घरातल्या मोठ्या कर्त्या बाईकडे आपला पगार द्यायचा. बाबा, आई, काका सगळ्या आजीला द्यायचे, मी सुद्धा. म्हणजे आजी पुन्हा मला चेक द्यायची, पण तरी मी ह्यांनाही सांगितलंय, ह्या महिन्यापासून हे आईंना चेक देणार आहे.